संध्याकाळची वेळ होती आणि पोटात भुकेची चांगलीच जाणीव होत होती. आज रात्रीच्या जेवणात काय खास हा विचार मनात फिरत होता. काहीतरी कुरकुरीत असतं तर असा विचार करताच तोंडाला पाणी सुटलं. मग मी आईला हळूच म्हणाली, आई आज आपण काहीतरी वेगळं आणि टेस्टी बनवूया. आई हसत म्हणाली, आपण आज एक बटाट्याची टेस्टी आणि झटपट रेसिपी बनवूया. मी उत्साही होऊन आईला म्हणाले, आज तू फक्त सांग, रेसिपी मीच बनवते. पहिल्यांदा आईने मला 3 बटाटे स्वच्छ धुवून मग सोलून मोठे मोठे गोलसर काप करायला सांगितले आणि मग तिने सांगितल्याप्रमाणे मी तिखट, हळद, धणेपूड, गरम मसाला आणि मीठ टाकलं आणि सगळं मस्तपैकी हाताने मिक्स केलं. पण डोळे मिचकावत आईने मिश्किलपणे हसत म्हटलं, असं साधं नाही करायचं, खरी मजा तर कुरकुरीपणात आहे. चला आता स्पेशल कोटिंग करूया. मग तिने मला थोडासा बारीक रवा, बेसन पीठ आणि त्यात थोडे लाल तिखट मिक्स करायला सांगितले आणि म्हणाली, हे बघ, या मिश्रणामुळे तुझे बटाट्याचे कोटिंग इतकं कुरकुरीत होईल की पहिल्याच घासात खमंग क्रंची आवाज येईल. आता सगळं तयार होतं, फक्त तळायचं बाकी. आईने सांगितल्याप्रमाणे मी गरमागरम तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि मसाला लावलेले बटाट्याचे स्लाइस रव्यामध्ये मस्त बुडवून तव्यावर ठेवले. दोन्ही बाजूने सुंदर सोनेरीसर रंग येईपर्यंत खमंग परतलं आणि गरमागरम कुरकुरीत बटाट्याचे काप तेल निथळून प्लेट मध्ये काढले. बटाट्याचे काप एवढे चविष्ट झाले की बघता बघता प्लेट रिकामी झाली. जर तुम्हालाही रात्रीच्या जेवणात काहीतरी झटपट आणि टेस्टी हवे असेल तर नक्की ट्राय करा कुरकुरीत बटाट्याचे काप.